विचारविनिमय बैठक झाली, त्या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय झाला? आज सांगोला तालुक्यातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विचारविनिमय, कालची जी निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आत्मचिंतन करायची एक बैठक झाली आणि कार्यकर्त्यांच्याबरोबर अगदी मन मोकळेपणाने चर्चा झाली. या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच तसं प्रचाराची सगळी आघाडी आम्ही घेतलेलीच होती आणि निवडणुकीच्या निकालानंतर थोडंसं आम्ही आश्चर्यचकित झालो की 51,500 मतं पडली आणि 3 नंबरवर आम्ही त्या ठिकाणी आलो. परंतु काय नेमकं मलाही माहीत, आम्ही सगळेच कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहोत की असा निकाल कशा पद्धतीने झाला. त्यांचे कार्यकर्ते आज बी संभ्रमावस्थेत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी EVM बाबत शंका निर्माण उपस्थित केला, प्रश्न निर्माण केला होता. त्याच्यात सांगोल्यातही तसा प्रकार काय घडला असं वाटतं आपणाला? असं कार्यकर्त्यांची सगळ्यांची शंका आहे की आपल्याला आबा एवढी कमी मतं पडूच शकत नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर शंका उपस्थित केलेली आहे आजच्या बैठकीमध्ये. शहाजी बापूंना निवडून न येण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पण केला होता. त्या पणामध्ये कुठेतरी आपण त्या डावामध्ये फसला गेला असं शहाजी बापूंचं देखील म्हणणं आहे. आता बापूचं वैयक्तिक मत बापूच आहे. खरं तर आम्ही दोघांनी तालुक्याच्या विकासाला आजपर्यंतच्या काळामध्ये एकत्रित काम केलं. मी माझ्या आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं की या निवडणुकीपूर्वी शहाजी बापू हे मोठे भाऊ आहेत माझे. ते आमदार आहेत, मुख्यमंत्री बापूच्या विचाराचा आहे. तर यामध्ये बापूनीच मोठ्या भावाची भूमिका बजावून यावेळेला मला संधी द्यायला पाहिजे होती असं माझं आणि कार्यकर्त्याचंही मत आहे. परंतु ते दुर्दैवानं झालं नाही. त्यामुळं आम्हा दोघांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये शहाजी बापूंनी मी निवडून नाही तर फाशी घेणं असं देखील सांगितलं गेलं होतं. त्याच धर्तीवरती काल देखील पाण्याच्या बाबतीत मी तसं नाही केलं तर मी राजकीय संन्यास घेईल असं विधान केलं गेलं. बापूंनी काय बोलावं हा बापूचा विषय आहे. त्या बाबतीत मी काय सांगणार आहे. सध्या आपण याआधी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण अजित पवार गटात होतात. विधानसभेच्या निवडणुकीत शरद उबाटा गटात गेले. परत भविष्यात तुम्ही अजित पवार गटामध्ये दिसतील? आता असं आहे, कार्यकर्त्यांचं बऱ्याचशा गोष्टी चर्चा झाली. यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर परत एकदा बसायचं ठरवलेलं आहे. कार्यकर्त्यांचं जे काय मत येईल त्या पद्धतीने पुढच्या भविष्य काळातली वाटचाल सुरू राहील. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आपण शिवसेना कुठेतरी पाहायला भेटेल शिवसेना माध्यमातून? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांचंही मत असं होतं की बाबा कुठंतरी आपण या तालुक्याचा सुरळीत लागलेला गाडा थोडासा असमन्वयतेमुळे बिघडलेला आहे. भविष्य काळामध्ये तशा पद्धतीनं तो जुळवून घेऊन आपल्याला पुढं कसं जाता येईल असा कार्यकर्त्याचा सूर होता. त्या पद्धतीनं भविष्यात विचार करू. विद्यमान आमदारांनी देशमुख यांनी माझ्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती होती, ती अदृश्य शक्तीमुळेच मी निवडून आला असेल ते दावा केला गेला. बाबासाहेबांनी त्यांच्या विजयाचं काय गणित आहे ते त्यांनाच माहिती. त्यामुळे त्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही. फक्त आमच्यातला असमन्वय हा तसा बाबासाहेबाला फायद्याचा ठरला. नंतर आम्ही एकत्रित असतो तर 1,60,000 मतं ही 100% आमची आहेत आणि एवढ्याच मतांनी बाबासाहेबांना तसं नकार दिलेला लोकांनी. याबाबत शहाजी बापूंना कुठे याचा पश्चाताप होतोय? बापूंना पश्चाताप होतोय की नाही बापूलाच माहिती, मला कसं माहिती. पण कार्यकर्त्यामध्ये दुसरी चर्चा सुरू झाली आबा की आबा आणि बापू परत एकत्र यावे, मग तुम्ही दोघं परत एकत्र येणार आहात का काय? आताच्या बैठकीत तुम्ही तसं संकेत दिलेलं. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा कुठेतरी हे परत तुमचं जय विरोची जोडी एकत्रित आली पाहिजे असं कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्या हिशोबाप्रमाणे भविष्यात काही प्रयत्न होऊ शकेल. ओके, धन्यवाद. एकच माझा प्रश्न आहे. काल बाबासाहेब देशमुख यांना भेटून आले फडणवीसांना, तर ते फडणवीसांना भेटल्यानंतर त्यांच्याबरोबर गोरेसुद्धा होते. खासदार केला आहे त्यांच्या काही लोकांनी भाजपचा इथं प्रचार केलेला होता आणि आता यांची ही भेट, त्यामुळं असं एक चित्र आणि अशी एक चर्चा आहे मतदारसंघात की बाबा तालुक्यात भाजपला पाठिंबा देतील आमदार, अशी एक चर्चा आहे. आता तुम्ही म्हणताय तसं ते फोटो मी बघितला. बाबासाहेबांनी निवडणूक लढवताना महाविकास आघाडीतला घटक म्हणूनच त्यांनी पवारसाहेब, तुमचे राहुल गांधी या सगळ्यांचे फोटो लावूनच त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. आणि त्यांचं ते शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचाराचा पक्ष आहे.
पण मला एक आश्चर्य वाटलं की बाबासाहेबांचे सगळे निवडणुकीचे आमदार झाले तर सगळ्यांच्या बरोबर फोटो आले, पण पवार साहेबांना काही ते भेटलेले फोटो काय मला बघायला मिळाला. महाविकास आघाडीत बिघाडी झाली असं तुमच्या बाबतीत तुम्ही सांगितलं आता स्पष्टच. तसं झालं तर महाविकास आघाडीनं माझं काम केलं नाही असं तुम्ही स्पष्ट हो सांगितलं. हो. आता माय बघा, महाविकास आघाडीतली ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. शिवसेनेनं मला उमेदवारी दिली, तर दुसरी महाविकास आघाडीतनं उमेदवार व्हायलाच नाही पाहिजे होता. पण महाविकास आघाडीनं माझ्यावर अन्याय केलेला आहे, जाहीर सभेतच सांगितलेलं. जे ज्यांनी हे 2 टप्पे दोन्हीकडे दोन्ही डिग्रीवर हात ठेवला त्यांना हा जाब विचारला पाहिजेच आपल्या मतदारांनी, असं आम्हाला वाटतं. तुमच्या वतीत आपण जाब कोणाला विचारायला पाहिजे? जे कोणी बाबा यांना हे दिले असं जे जबाबदार आहेत त्यांची चर्चा इथं झालेलीच आहे. भविष्य काळामध्ये काळ ठरवेल ह्या सगळ्या गोष्टी. मग आता काय वेगळा विचार आहे का राजकीय, आता कसं म्हणजे पुढची वाटचाल? कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार भविष्य काळातली वाटचाल केली जाईल, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि तुम्हाला भविष्य काळातलं चित्र सांगोला तालुक्याचं जरा वेगळं दिसेल. धन्यवाद. बीएन जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.